नमस्कारम. आज दिवस आहे 29वा आणि आज आपण बनवतोय गव्हाचा बिसबिले भात. हा भात कर्नाटक, साऊथमध्ये खूप जास्त फेमस आहे. खूप छान लागतो हा भात. सर्वप्रथम आपण बिसबिले भाताचा मसाला कसा बनवायचा ते बघूयात. त्यासाठी इथं आपण 1 टेबलस्पून हरभरा डाळ, 1 टीस्पून उडदाची डाळ, 1 टीस्पून मेथ्या, 3-4 लाल मिरच्या, 2 टेबलस्पून धने, 4 टेबलस्पून कोकोनट पावडर म्हणजे खोबऱ्याची पूड हे छान व्यवस्थित भाजून घ्यायचे आणि मिक्सरमधनं काढून घ्यायचे. हा भात तांदळापासून नाही तर गव्हापासून बनतो. हे सडलेले जे गहू असतात बारीक-बारीक जे आपण दल्या बनवण्यासाठी वापरतो, ते इथे आपण 1 वाटी घेणार आहोत आणि ते 3 वाटी पाण्यामध्ये भिजत ठेवायचे आहेत. तसंच 1 वाटी तूर डाळ ही सुद्धा 3 वाटी पाण्यामध्ये भिजत ठेवायची आहे. 2 मध्यम आकाराचे गाजर हे छान बारीक चिरून घ्यायचे आहेत. तसेच फरसबीच्या 7-8 बिया, 3 टोमॅटो हे पहिला बारीक चिरून घ्यायचे आहेत. तुम्ही इतर कुठल्याही भाज्या याच्यामध्ये ॲड करू शकता. शेवग्याची शेंग पण यात घातली जाते. 1 पळी तेलामध्ये आपण मोहरी टाकणार आहोत. ती तडतडल्यानंतर त्यामध्ये 3 मिरच्या आणि कडीलिंबाची पानं. सगळ्यात अवघड म्हणजे कडीलिंबाची पानं मिळवण्यात जातं. कारण झाडं तर खूप अवेलेबल आहेत, पण खूप वरती-वरती असतात. त्यामुळे पटकन आपल्याला पानं मिळत नाहीत. पण ती खूप जास्त आपल्यासाठी उपयोगी आहेत. आपण फक्त गुढीपाडव्याच्या दिवशी खातो, पण इतर दिवशी पण ते खाल्ली गेली पाहिजेत. मोहरी आणि मिरच्या छान भाजून झाल्या, की त्याच्यामध्ये टोमॅटो आणि 3 चमचे बिसमिल्ले भाताचा मसाला घालायचा आहे. हे छान सुगंध सुटला, की त्यामध्ये सगळ्या ज्या भाज्या आपण कट केलेल्या आहेत त्यात घालायच्या आहेत. मी त्या मटार पण वापरते आहे. चिंचेचा घोळ मी आधीच 15 मिनिटं भिजवून ठेवलेला, तो यात घातलेला आहे आणि 1 वाटी पाणी घालून थोडं शिजवून घेते याला. त्यानंतर ह्याच्यामध्ये आपण जे सडलेले गहू भिजत ठेवले होते, ते पाण्यासकट घालायचे. तूर डाळ पण पाण्यासकट घालायचे. हळद आणि चवीनुसार मीठ घालून त्यामध्ये मी 1 वाटी पाणी घालते. हे छान परतून घेऊन 3 शिट्ट्या देऊन घ्यायच्या आहेत. दुसरीकडे कढईमध्ये अर्धा चमचा तूप घालून एक 7-8 काजू छान भाजून घ्यायचे आहेत. काजू छान लागतात मस्त ह्याच्यावरती. उकळत आल्यानंतर बघा मस्त आपला हा भात तयार झालेला आहे. खूप हेल्दी, टेस्टी असा हा भात आहे. मस्त ताटात घ्यायचा आहे. त्याच्यावरती जे आपण काजू भाजले होते ते घालायचे. मस्त कोथिंबीर घालायची आणि सर्व्ह करायचं गरमागरम आणि खायचं आहे. तुम्हाला रेसिपी कशी वाटली ती नक्की सांगा. शेवटच्या 2च रेसिपी राहिल्यात, पण खूप जास्त भीती वाटते मला. कारण मी 2 दिवस काहीच टाकलं नाही. त्यामुळे खूप खूप सॉरी. यानंतर आपलं टार्गेट अचीव्ह करण्यासाठी फक्त एकच रेसिपी राहते. ती उद्या नक्की बघा तुम्ही. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. परत भेटूयात उद्या. धन्यवाद.